स्क्रीन शेअर करतोय सगळ्यांना, दिसते का फक्त बघा. मी स्क्रीन शेअर केलेली दिसते सगळ्यांना? हो सर. ओके ठीक आहे. समोर कॅल्क्युलेटर दिसतो ना तुम्हाला? जी सर. ओके. तर बघा, या कॅल्क्युलेटरला सिम्पली यूज कसं करतात ते मी आजच्या लेक्चरला तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. सो तुमच्या जवळ हे आय थिंक तुम्हाला लिंक दिली होतं ना. आता मी तुम्हाला एक लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा एक मिनिट फक्त थांबा. ज्यांच्याकडे पीसी आहे ना किंवा विंडोज साठी तुम्हाला हे जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरची लिंक मी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये दिली आहे बघा. ती लिंक कॉपी करून ठेवा. त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट ही जी फाईल आहे किंवा हे जे कॅल्क्युलेटरचं सॉफ्टवेअर आहे ते तुम्ही डायरेक्ट तुमच्या विंडोजमध्ये इन्स्टॉल करू शकता. आणि आय थिंक अँड्रॉइडसाठी डायरेक्ट तुम्हाला भेटला असेल, ॲप स्टोअरवर गेलात तर डायरेक्ट मिळेल. ओके. किंवा गुगलला सर्च करून जरी हे केलं तरी तुम्हाला मिळतील त्या साईट्स. ओके. तर सर्वात फर्स्ट मी तुम्हाला हे कॅल्क्युलेटर यूज कसं होतो, याच्यामध्ये कोणते कोणते फंक्शन्स असतात, या सगळ्या गोष्टी मी आजच्या लेक्चरला तुम्हाला सांगणार आहे. नीट लक्ष देऊन बघा फक्त, कारण सगळे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला या कॅल्क्युलेटरवर करायचे आहेत पुढचे. ओके. बघा, सर्वात फर्स्ट याला हा जो सायंटिफिक कॅल्क्युलेटर आहे त्या कॅल्क्युलेटरचं नाव आहे FX991ES+. ओके. असे या सायंटिफिक कॅल्क्युलेटरचं नाव आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑनचं बटन मिळतं. मोस्ट ऑफ द टाइम हे जे एसीचं बटन आहे, हे एसी बटन, ऑन, सेटअप, शिफ्ट, हे बटन्स मॅक्झिमम टाइम तुम्हाला यूज करावे लागतात. ओके. आता बघा, याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मोड किंवा सेटअप दिलं. आता तुम्ही मोड कधी यूज करू शकता, सिम्पली तुम्ही फक्त पहिल्यांदा ऑफ कसं करायचं ते तुम्हाला शिकवतो. शिफ्ट आणि एसी प्रेस केलं की हा जो तुमचा जो मेन हे आहे तो ऑफ होतो. ओके. पण आता इथे तो सॉफ्टवेअर असल्यामुळे होत नाहीये. पण जर तुमच्याकडे ऍक्च्युअल कॅल्क्युलेटर असेल, तुम्हाला थोडं कॅमेरा चालू करून दाखवतो, असेल तर समोर ऍक्च्युअल कॅल्क्युलेटर दाखवून. इथे बघा, हा कॅल्क्युलेटर आहे ना, इथे समजा तुम्ही ऑन केलात, इथे ऑन केल्याच्या नंतर असं दिसलं तुम्हाला. ओके. आता बघा, तुम्ही समजा शिफ्ट प्रेस केलात, शिफ्ट, आणि तुम्ही समजा एसी प्रेस केलात, एसी, तर बघा कॅल्क्युलेटर ऑफ होतो. आता तो जो कॅल्क्युलेटर आहे तो सॉफ्टवेअर असल्यामुळं तिथे ऑफ होत नाही. ओके. एवढा फक्त लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये बघा, शिफ्ट आणि एसी प्रेस केलात की कॅल्क्युलेटर तुमचा काय होणार, ऑफ होणार. ऑनचं बटन प्रेस केलात की कॅल्क्युलेटर ऑन होणार. त्याच्यानंतर फक्त ऑन असेल. ओके. आणि तुम्ही मोडचं बटन प्रेस केला तर तुम्हाला असे मोड्स दिसणार. ओके. पहिला आहे कम्प्युटर मोड, सेकंड आहे कॉम्प्लेक्स मोड, थर्ड आहे स्टॅट, फोर्थ आहे बेस एन, फिफ्थ आहे इक्वेशन मोड, सिक्स्थ आहे मॅट्रिक्स, सेवन्थ आहे टेबल, एट्थ आहे वेक्टर. ओके. तुम्ही असे सगळे जे मोड्स आहेत ते तुम्हाला दिसू शकतात. अजून पण हे आहे. ओके. इन इक्वेशन आहे, रेशिओ असेल, डिस्टिंक्ट व्हॅल्यूज असतील, त्याच्यासाठी पण तुम्हाला मोड्स आहेत. तर टोटल तुमच्याकडे 11 मोड्स तुम्हाला मिळतात. आता प्रत्येक मोडला, आता जे इम्पॉर्टंट मोड्स आहेत तुमच्याकडे, त्याचा यूज कसा करतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा फर्स्ट कम्प्युटर मोड. तुम्ही आता समजा ऑन बटनवर तुम्ही तुम्ही मोडवर क्लिक केलं. ओके. मोडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही काय केलं, वन प्रेस केलं तर तुम्हाला काय भेटेल, कम्प्युटर मोड भेटेल. ओके. जो ऍक्च्युअली
ज्यावेळेस तुमचा कॅल्क्युलेटर तुम्हाला हातात मिळतो त्यावेळेस तो कॅल्क्युलेटर असा सेट केलेला असतो. आता इथे बघा तुम्हाला दिसते डी आणि मॅथ असं तुम्हाला दिसतंय. हे फंक्शन्स कधी मिळतात तुम्हाला, हे बघा याच्यामध्ये जर तुम्ही शिफ्ट प्रेस केलात, ओके, शिफ्ट प्रेस केलात आणि त्याच्यानंतर मोडचं बटन प्रेस केला तर तुम्हाला सेटअप मिळतो. आता हा सेटअप कशासाठी युजफुल असतो, जर तुम्ही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करणार असाल, ओके, तर तुम्ही हा सेटअप मोस्ट ऑफ द टाइम यूज करतात. ओके, त्याच्यानंतर तुम्ही अँगलचे कॅल्क्युलेशन करणार असाल, इट मीन्स तुम्हाला अँगल डिग्रीमध्ये हवा आहे तर तुम्हाला डिग्री सिलेक्ट करावं लागतं, रॅडियनमध्ये हवा आहे तर तुम्हाला रॅडियन सिलेक्ट करावं लागतं. ओके, त्याच्यानंतर ग्रॅडियन एक असतं, त्याच्यानंतर फिक्स एक असतं, सायंटिफिक जे हे असतं ते पण तुम्हाला असतं, नॉर्मल कंडिशन्स असतात त्याच्यामध्ये. ओके, असे खूप सारे हे बघा इथे दिलेत तुम्हाला, टेबल असेल, कॉन्स्टंट असतील, स्टॅटिस्टिकल असतील, कॉम्प्लेक्स असेल, हे सगळे तुम्हाला काय दिलेत त्यांनी सेटअपसाठी किंवा सेटअप करण्यासाठी दिलेत तुम्हाला. ओके, बेसिकली जो सेटअप असतो तो मॅथ 10 वर असतो. ओके, तुमचा जो रिझल्टचा जो फॉर्मॅट असतो तो बेसिकली मॅथ 10 वर फिक्स असतो किंवा मॅथ 0 वर फिक्स असतो. आणि जो सेटअप मध्ये ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तो फिक्स असतो डिग्रीवर. इट मीन्स तेव्हा तुम्हाला डिग्री दिसते, डी दिसतं. बघा तोच सेटअप मी समजा रॅडियनवर केला, 4 क्लिक केलं, तिथे डी च्या ऐवजी आर दिसतं. दिसतं ना सगळ्यांना, इथे डी च्या ऐवजी आर दिसतं त्या स्क्रीनवर तुमच्या. जी सर. ओके, बघा आता पहिल्यांदा आपण जे नॉर्मल कंडिशन्स होत्या त्याच्याप्रमाणे जाऊ. जसं नॉर्मल तुम्हाला इंटरफेस मिळतो त्यावेळेस कसं तुम्हाला समजा आता ह्याच्यामध्ये कसं असतं, हिस्ट्री पण तुमची स्टोअर होते. ओके, जर जे तुम्ही अगोदरचे किंवा रिसेंट जे ऑपरेशन तुम्ही परफॉर्म केलात त्याचं जे आन्सर असेल ते ॲज अ हिस्ट्री म्हणून तुम्हाला इथे दिसते. बघा इथे आन्सरच्या बटनवर क्लिक करत आणि इज इक्वल टू दाबला तर तुम्हाला जे रिसेंट ऑपरेशन असेल त्याचं जे काय आन्सर आले असेल तर त्याचा आन्सर तुम्हाला इथे दिसतं. आता आपण कुठलेही ऑपरेशन परफॉर्म केलं नाही म्हणून इथे दाखवतो 0. ओके, समजा असं मी परफॉर्म केलं ऑपरेशन 1 + 2 3 आणि काय केलं, ऑफ केलं, आणि मी समजा म्हटलं मला तर लास्ट टाइम आन्सर काय आलं होतं ते मला हवंय, मग अशा वेळेस मी काय करणार, आन्सर प्रेस करणार, नाही दाबा, लास्ट मला आन्सर आलं होतं 3. ओके, आता मला काय करायचं, ही जी पूर्ण हिस्ट्री आहे आता हे हिस्ट्री क्लिअर करायची. आता ते हिस्ट्री मी क्लिअर काय करतो याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण जर तुमची अशी कॅल्क्युलेशन असतील 1.256357 इंटू 2.35689 अशी जर काय कॅल्क्युलेशन असतील मोठे, ओके, तर ज्या वेळेस तुम्हाला हे जे आन्सर दाखवतो ना त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेशन्स मध्ये प्रॉब्लेम येतो. जर तुम्ही प्रिव्हियस कॅल्क्युलेशन असे समजा 5-6 कॅल्क्युलेशन केलात तुम्ही, ओके, आणि तुम्ही इटरेटिव्ह फॉर्मने एक्झाम्पल सॉल्व्ह करताय आणि तुम्ही असेच 5-6 कॅल्क्युलेशन्स केलात तर ती काय करते, 5-6 कॅल्क्युलेशनची हिस्ट्री आहे या जो कॅल्क्युलेटर आहे त्याच्यामध्ये सेव्ह राहते. आणि त्या हिस्ट्रीचा इफेक्ट कशावर होतो, तर तुमचं जे करंट अप्रॉक्सिमेशन आहे तर करंट अप्रॉक्सिमेशनवर तुमच्या त्या हिस्ट्रीचा इफेक्ट होतो. म्हणून काय करायचं, 2-3 तुमचे कॅल्क्युलेशन्स करून झाले तर तुम्ही काय करायचे, हिस्ट्री असते ते क्लिअर करून टाकायचे असते त्यातून. एवढं फक्त लक्षात ठेवा. आता हिस्ट्री कशी क्लिअर करतात तर बघा, पहिल्यांदा ऑनचं बटन दाबायचं, तुम्हाला असा इंटरफेस भेटेल. ओके, शिफ्ट प्रेस करायचं, 9 प्रेस करायचं. 9 प्रेस केल्यानंतर सांगतात की तुम्हाला क्लिअर हिस्ट्री कशाची करायची आहे, तर सेटअपची करायची आहे, मेमरी पूर्ण क्लिअर करायची की सेटअप आणि मेमरी दोन्ही करायची. मग आपण काय म्हणायचं, सेटअप पण करायचे आणि हिस्ट्री पण जी मेमरी होती ती पण क्लिअर करायची. म्हणून मी काय करणार, 3 प्रेस करणार. तिथे दाखवतं रिसेट ऑल, येस म्हणायचं असेल तर इज इक्वल टू प्रेस करा, इज इक्वल टू प्रेस केलं. आता रिसेट करण्यासाठी काय करायचं, एसी बटन प्रेस करायचं, झालं. आता बघा तुम्ही आन्सर केलात लास्ट टाइमचं तर तुम्हाला आन्सर मिळणार नाही कारण ती हिस्ट्री काय झालेली आहे, गेलेली आहे लास्ट ऑपरेशनची. ओके, समजलं. त्याच्यानंतर आता बघा तुम्हाला स्टेप वाईज मी सांगत जातो की याचे जे मोड्स आहेत त्याला आपण कसं यूज करू शकतो, त्याच्यासाठी पण स्पेसिफिक फॉर्मॅट फिक्स असतो. आता हा जो पहिला मोड आहे कम्प्युटर मोड, तो आपला सिंपल कॅल्क्युलेशन करण्यासाठी. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल असेल तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तुम्हाला डिव्हिजन करायचं आहे, तुम्हाला ऍडिशन करायचं आहे, तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं आहे. ओके, हे जे सिंपल कॅल्क्युलेशन्स तुम्हाला दिसतात
हे सिंपल कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी तुम्ही काय म्हणता, कम्प्युटर मोड यूज करता. ओके. सेकंड तुमच्याकडे मोड आहे तुमचे कॉम्प्लेक्स मोड. कॉम्प्लेक्स मोडवर आपण सिलेक्ट करूया. ओके. बघा मोडवर क्लिक केलं त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सवर क्लिक केलं. सेकंड. आता बघा इथे दिसतंय मला कॉम्प्लेक्स मोड सिलेक्ट केलाय, डिग्रीवर ठेवलंय आणि मॅथ 0 किंवा मॅथ 10 ही जे काय आपल्याकडे सेटअप आहे त्या सेटअपवर आपण फिक्स ठेवलं. आणि हा इनबिल्ड सेटअप आहे याच्यावरच फिक्स असतं. ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेटर चालू करता त्यावेळेस डिग्री आणि मॅथ 10 याच्यावरच फिक्स असतं आणि ते त्याच्यावरच फिक्स ठेवायचं. तुम्हाला कुठल्याही लाईनचे कॅल्क्युलेशन करायचं नाही आहेत किंवा तुम्ही कुठल्याही टेबलचे कॅल्क्युलेशन करायचं नाही आहे. आणि जरी केलात तरी ते मॅथमॅटिक्सच्या अंडर येतात, त्याच्यामुळे तुम्हाला सेटअप करायची गरज नाही त्यासाठी वेगळं. ओके. आता तुम्ही काय करताय, कॉम्प्लेक्स जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते करताय. आता बघा तुम्ही जर मॅथमॅटिक्स मध्ये जर मेन चॅप्टर बघितला असाल ना अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये, तर मोस्टली कॉम्प्लेक्स नंबर हा त्यातला एक मेन पार्ट आहे. माहिती आहे ना, कॉम्प्लेक्स नंबर असतात एक्स प्लस आय वायच्या फॉर्मॅटमध्ये असतात कॉम्प्लेक्स नंबर. ओके. मग ते जे कॉम्प्लेक्स नंबर आहेत त्याचे जे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला हा कॉम्प्लेक्स मोड सेट करावा लागतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन करायची आहे. समजा माझ्याकडे असा कॉम्प्लेक्स नंबर आहे 5 + 6i. आता आय कुठे इथे दिसतोय, इथे बघा ENGच्या वरती इथे आय दिलाय तुम्हाला. ओके. याला प्रेस केलात की तुम्हाला काय भेटेल, आय भेटेल. पण तोच जर कॉम्प्लेक्स मोड सेट नसेल तर तुम्हाला इथे आय येणार नाही प्रेस केल्यानंतर. ओके. समजा माझ्याकडे हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे इनटू मला समजा 1 + 3i याचं कॅल्क्युलेशन करायचं. मला काय डायरेक्ट कॉम्प्लेक्स नंबरचे मल्टिप्लिकेशन भेटेल, मला मॅन्युअली करायची गरज नाही लागणार. याची मल्टिप्लिकेशन येते -13 + 21i. हेच समजा मला अजून एक कॉम्प्लेक्स नंबरची हे करायचं असेल, डिव्हिजन करायचं असेल, तर बघा इथे असं सिलेक्ट केलं, मी काय केलं असं सिलेक्ट केलं, वरती काय केलं 5 + 3i डिवाइड बाय 1 + 3i. ओके. आन्सर मला डायरेक्ट मिळेल. ओके. 5 + 3i डिवाइड बाय 1 + 3i या दोन कॉम्प्लेक्स नंबरला या एका कॉम्प्लेक्स नंबरने दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरला डिवाइड केलं तर मला काय भेटेल 7/5 - 6/5i. ओके. इन शॉर्ट 7 - 6i आन्सर तुम्हाला भेटेल. आणि आन्सरला तुम्ही डायरेक्ट जे डेसिमल पॉईंट असतात त्याच्यामध्ये पण कन्वर्ट करू शकता. हे बघा सिंपल डिजिट टू डेसिमल असं कन्व्हर्शन दिलं इथे S to D किंवा D to S. तुम्हाला असं आन्सर भेटलं तर तुम्ही याच्यावर क्लिक केला तर असं आन्सर भेटेल. ओके. आणि तुम्हाला पूर्ण कंप्लीट आन्सर पाहिजे तर तुम्ही काय करणार, असं 1.4 - 1.2 आहे याचे ऍक्च्युअल आन्सर आहे. ओके. समजा तुम्हाला सेकंड मोड कशासाठी यूज करतात तर तुमच्याकडे जे कॉम्प्लेक्स नंबर आहेत त्या कॉम्प्लेक्स नंबरवर तुम्हाला कुठलाही ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर तुम्ही सेकंड मोड यूज करता, तो म्हणजे कॉम्प्लेक्स मोड. थर्ड तुमचा मोड आहे तो म्हणजे स्टॅट मोड किंवा स्टॅटिस्टिकल मोड. आता ह्याच्यामध्ये बघा थर्ड वर मी जर क्लिक केलं तर याच्यामध्ये मला काय मिळतंय, सिंगल व्हेरिएबल, डबल व्हेरिएबल, ओके, ट्रिपल व्हेरिएबल, त्याच्यानंतर लॉगॅरिथमिक फंक्शन्स असतील तर, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स असतील तर, त्याच्यानंतर a × b⁻x अशा फॉर्मॅटमध्ये असतील तर, किंवा सिंपल फंक्शन विथ एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल तर, ओके, असे सगळे तुम्हाला त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल ऑपरेशन्स मिळाले किंवा 1/x फॉर्मॅटमध्ये असेल तर तुम्हाला एकच एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सिम्पली दाखवतो. सिम्पली जर तुम्हाला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करायचे असतील आणि त्याच्यामध्ये स्टॅट इन्व्हॉल्व असेल म्हणजे काय, तुमच्याकडे टॅब्युलर फॉर्म मध्ये एक्सच्या व्हॅल्यूज दिल्यात असं तुम्ही कन्सिडर करा. तुम्हाला पहिलं ऑपरेशन करून दाखवतो. मोड क्लिक केलं, मोड मध्ये तुम्ही गेल्यानंतर थर्ड क्लिक केलं. आता बघा तुम्हाला एक एक्झाम्पल पहिलं शेअर करतो मी ते. शेअरिंग स्टॉप करूया आपण आणि थोडं हे घेऊया. ओके. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. समजा तुमच्याकडे एक्सच्या व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे 1, 2 and 3. ओके. आणि या सेम व्हॅल्यूजसाठी मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे,
तर फॉर एक्झाम्पल ह्याची एन ची व्हॅल्यू काय आहे, ओके. त्याच्यानंतर एक्स बारची व्हॅल्यू काय आहे, ओके. त्याच्यानंतर एक्स बार म्हणजे काय असतं माहिती ना, मीन असतो मीन. एन इट मीन्स किती नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स एक्स मध्ये आहेत. एन एक्स बार म्हणजे काय असतो की त्या नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्सचा मीन काय आहे. त्याच्यानंतर असेल सिग्मा एक्स. ओके, आता इथे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो याच्यापेक्षा. पहिल्यांदा तुम्हाला एक्स बार कॅल्क्युलेट करायचं असेल तर, त्याच्यानंतर तुम्हाला एन ची व्हॅल्यू हवी असेल तर, त्याच्यानंतर तुम्हाला सिग्मा एक्स ची व्हॅल्यू हवी असेल तर, आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एस ऑफ एक्स ची व्हॅल्यू हवी असेल तर, ओके. आता हे म्हणजे काय असतं, मीन असतं. हे म्हणजे काय असतं, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स असतात. हे म्हणजे काय असतं, स्टँडर्ड डेव्हिएशन वेन सिंपल, फक्त तुम्ही जेव्हा एल ला कन्सिडर करता त्यावेळेस तुमचं स्टँडर्ड डेव्हिएशन असतं. हे काय असतं, एस ऑफ एक्स म्हणजे काय असतं, ते काय असतं, ज्यावेळेस तुमच्याकडे एन मायनस वन ही व्हॅल्यू असते तर त्यावेळेस स्टँडर्ड डेव्हिएशन काय असेल ते. इन शॉर्ट हे दोन्ही काय आहेत, स्टँडर्ड डेव्हिएशन आहे तुमच्याकडे. म्हणजे काय, तुम्हाला मीन कॅल्क्युलेट करायचं आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे फक्त एन साठी, आणि स्टँडर्ड डेव्हिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे एन मायनस वन साठी. तर अशा वेळेस तुमच्याकडे समजा एक्झाम्पल आहे, तर तुम्हाला तिन्ही गोष्टी कॅल्क्युलेट करून दाखवतो. एक्स इज इक्वल टू 1, 2 and 3. ओके, हे एक्झाम्पल आहे, एक्स इज इक्वल टू 1, 2, 3. आता मी तुम्हाला यालाच कॅल्क्युलेशन करून दाखवतो. दिसते सगळ्यांना कॅल्क्युलेटरची स्क्रीन? जी सर. ओके, बघा तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन करून दाखवतो. आपल्याकडे एक्झाम्पल काय आहे, एक्स इज इक्वल टू 1, 2, 3. मला त्याच्यासाठी काय करायचं आहे, मीन फाइंड करायचं आहे. मला फॉर्म्युला माहित नाही आहे मीनचा. मला स्टँडर्ड डेव्हिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे वेन एन इज कॉन्स्टंट, आणि त्याच्यानंतर एन मायनस वन साठी स्टँडर्ड कॅल्क्युलेशन करायचं आहे. ते स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मी काय करणार, स्टॅटिस्टिकल मोड अप्लाय केला. माझ्याकडे फक्त व्हेरिएबल हा सिंगल व्हेरिएबल आहे, एक्स इज सिंगल व्हेरिएबल, आणि एक्स साठी मला व्हॅल्यूज दिल्या. मला समजा एक्स पण दिला असता आणि माझ्याकडे फ्रिक्वेन्सीज पण असत्या, तर मी सेकंड जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट केला असता. कारण माझ्याकडे दोन व्हेरिएबल आहेत, एक्स आणि एफ. म्हणजे काय, गिव्हन ऑब्झर्वेशन्स अँड फ्रिक्वेन्सीज असे दोन असतात, तर मी ए आणि प्लस बी एक्स अशी व्हॅल्यू याच्यासाठी कॅल्क्युलेशन केलं असतं. याच्यासाठी पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवणार असेल तर, पहिल्यांदा काय सिंगल व्हेरिएबल असेल आणि तुम्हाला मीन फाइंड करायचं, स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करायचं, तर कसं करू शकता बघा. तुम्ही काय करणार, 1 सिलेक्ट करणार. इथे तुम्हाला दाखवतंय स्टॅटिस्टिकल मोड तुम्ही अप्लाय केलाय आणि तुम्ही डिग्रीवर आहात. तुम्हाला एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. पहिली एक्सची व्हॅल्यू होती 1 मी सबस्टिट्यूट केली आणि इज इक्वल टू म्हटलं, ओके. सेकंड व्हॅल्यू होती माझ्याकडे 2 मी सबस्टिट्यूट केली, इज इक्वल टू म्हटलं. थर्ड व्हॅल्यू होती 3 सबस्टिट्यूट केली, इज इक्वल टू म्हटलं, ओके. आता हे इज इक्वल टू म्हणून झाल्यानंतर मी काय केलं, मला ही पूर्ण जो डेटा आहे तो सेव्ह करायचा माझ्या मेमरीमध्ये, म्हणून मी काय केलं, एसी बटन प्रेस केलं. एसीचा मिनिंग काय होतो की माझा जो डेटा आहे तो माझ्या मेमरीमध्ये सेव्ह झाला आहे, ओके. त्याच्यानंतर मला समजा आता एखादं अननोन फाइंड करायचं असेल, ओके, किंवा मला जे व्हॅल्यूज फाइंड करायचे ते मला कसे फाइंड करू शकतो, तर मला एन ची व्हॅल्यू फाइंड करायची, किती नंबर ऑफ ऑब्झर्वेशन माझ्या याच्यामध्ये होते. मग मी काय करणार, शिफ्ट प्रेस करणार आणि फर्स्ट जो स्टॅट आहे, ओके, त्याच्यावर क्लिक करणार, ओके. त्याच्यानंतर क्लिक केल्यावर मला काय मिळालं, माझ्याकडे काय होतं, व्हेरिएबलसाठी मी कॅल्क्युलेशन करतोय, मी काय केलं, व्हेरिएबल क्लिक केलं, ओके. मग त्या व्हेरिएबल मध्ये मला काय हवे, माझे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत, म्हणजे एन ची व्हॅल्यू हवी, म्हणून मी काय केलं, 1 क्लिक केलं, ओके. आणि काय केलं, इज इक्वल टू बटन प्रेस केलं. माझ्याकडे किती नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स होते, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती होते, माझ्याकडे 3 नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स होते, म्हणून एन इज इक्वल टू 3 दाखवलं. पुन्हा समजा मला त्याच 1, 2, 3 साठी मला एक्स बारची व्हॅल्यू हवी, म्हणजे काय, मीन हवाय. मीन काय करायचं, परत शिफ्ट दाबायचं, 1 दाबायचं. माझ्याकडे काय व्हेरिएबल आहे म्हणून व्हेरिएबल साठी कॅल्क्युलेशन करतो, मी 4 घेतोय. सेकंड आहे एक्स बार, म्हणून मी काय केलं, सेकंड क्लिक केलं, सेकंड. आता एक्स बार आलं की ते इज इक्वल टू प्रेस करायचं, म्हणजे माझा मीन काय येतो बघा, 1 + 2 + 3 टोटल किती झालं, 6 डिवाइड बाय
3 म्हणजे किती येतं एक्स बार काय आला माझा 2 एक्स बारची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला 2 म्हणजे मीन काय आला माझा 2 ओके समजा मला परत स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर एन हवा असेल म्हणून मी काय केलं शिफ्ट प्रेस केलं 1 प्रेस केलं माझी काय व्हॅल्यू काय व्हॅरियन्स आहे आता शिफ्ट आणि 1 कसं समजेल तुम्हाला तिथे बघा दिलंय शिफ्ट येलो कलर मध्ये दिलंय आणि तिथे बघा स्टॅटिस्टिकल मोड आहे तुम्ही कुठल्या मोडवर होता स्टॅटिस्टिकल मोडवर होतात म्हणून मी 1 प्रेस केलं होतं त्या स्टॅटिस्टिकल मोड मधले मी कशावर अप्लाय करतो ऑपरेशन करतो तर व्हेरिएबल्सवर ऑपरेशन करतो म्हणून मी व्हेरिएबल्सवर क्लिक केलं होतं आता त्या व्हेरिएबल्स मध्ये मला कोणत्या व्हॅल्यूची गरज आहे तर सिग्मा एक्सची गरज आहे ओके सिग्मा एक्स म्हणजे काय स्टँडर्ड डेव्हिएशन असतं कशासाठी एन ज्यावेळेस कॉन्स्टंट असतं त्यावेळेस तुम्हाला त्या स्टँडर्ड डेव्हिएशन काय भेटेल इज इक्वल टू दाखवतो मला स्टँडर्ड डेव्हिएशन भेटलं 0.816496 ओके मला स्टँडर्ड डेव्हिएशन भेटलं याचं समजलं कसं कॅल्क्युलेशन केलं होतं तुम्ही समजा मला शेवटची व्हॅल्यू असेल एन मायनस वन साठी तरी मी सेम करणार 4 क्लिक केलं मला फोर्थ व्हॅल्यू पाहिजे 4 क्लिक केलं इज इक्वल टू प्रेस केलं ओके ज्यावेळेस एन मायनस वन असेल त्यावेळेस मला काय भेटेल स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू 1 मिळेल समजलं हा झाला कुठलं तर स्टॅटिस्टिकल मोड कसा अप्लाय करतात तो ओके पूर्ण हिस्ट्री मी क्लिअर केली याच्यानंतरचा तुमच्याकडे जो मोड आहे तो मोड असतो तो म्हणजे बेस एन मोड आता हा बेस एन मोड खूप सोपा असतो बघा समजा मी बेस एन मोड सिंपल सिलेक्ट केला समजा माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे पहिल्यांदा मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला आणि मग तुम्हाला दाखवतो की बेस एन मोड कसा असतो व्हाईट बोर्डवर दाखवतो बघा समजा माझ्याकडे एक नंबर आहे बायनरी नंबर आहे 1 0 1 1 0 1 दिस इज माय बायनरी नंबर हा माझ्याकडे बायनरी नंबर आहे ओके आणि या बायनरी नंबरला मला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये डेसिमल नंबरमध्ये ओके त्याने तो जो मोड आहे त्या मोडला ऑपरेशन किंवा जे ऑपरेशन आहे त्याला नाव काय दिलंय बेस एन ओके म्हणजे कुठलेही बेस असतील समजा तुमचा बेस 2 असेल बायनरी नंबर असेल तुमच्याकडे डेसिमल नंबर असेल बेस 8 असेल ऑक्टल नंबर असेल हेक्साडेसिमल नंबर असेल किंवा डेसिमल नंबर असेल तुमच्याकडे या सगळ्या नंबरसाठी तुम्हाला जर कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत किंवा कन्व्हर्जन करायचं आहे एका बेसपासून दुसऱ्या बेसमध्ये तर अशा वेळेस तुम्ही काय करता बेस एन हे जे मोड आहे त्या मोडचा यूज करता तुम्हाला एक्झाम्पल दिलंय 101101 हे तुमच्याकडे काय आहे तुमच्याकडे बायनर नंबर आहे आणि या बायनर नंबरला तुम्हाला काय करायचं कन्वर्ट करायचं आहे डेसिमल नंबरमध्ये मग तुम्ही कसं करणार तुम्हाला डायरेक्ट नंबर मिळतो त्याच्यामध्ये बघा कसं करता ते दाखवतो बघा कसं करतात ते मोड मध्ये जायचं बेस एन वर जायचं बेस एन वर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बायनरीला कन्वर्ट करायचं डेसिमल मध्ये म्हणून काही इथे बायनरी नंबर तुम्ही टाकणार बायनरी नंबर काय टाकणार तुम्ही काय बायनरी नंबर होता तुमचा बघा 101101 असं तुमच्याकडे काय होता बायनरी नंबर होता तुम्हाला आता कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे तर त्या बायनरी नंबरला तुम्हाला कन्वर्ट करायचं डेसिमल मध्ये पण इथे बघा ऑलरेडी डेसिमल सिलेक्टेड आहे ओके तुमचा जो नंबर आहे तो नंबर ऑलरेडी डेसिमल मध्ये सिलेक्टेड आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं फक्त एक मिनिट बायनरी नंबर आहे शिफ्ट कशाला करायचं डेसिमल नंबर क्लिक केला एकच मिनिट 101101 ओके दिस इज डेसिमल नंबर ठीक है 101101 ओके बोला
एक मिनिट वेबकॅम काय नाही माझ्याकडे एकच येतो चौकोनी काय माहित नाही चौकोनी माझ्याकडे नाही आहे पण असेल तर बघतो पण माझ्याकडे नाही आहे तो घेऊन गेला त्या दिवशी तुम्हीच सांगितलं कोणीतरी दिला येतो मी परत दिला ना नाही हा बघा हा दिला मी त्याला म्हटलं तू घेऊन जा विचार यायला असेल त्याच्याकडे एकच मिनिट किती दिवस यूज नाही केलंय मी 101101 असं जर का असेल आता बघा कसं करायचं असतं याच्यामध्ये पहिल्यांदा आता मी नंबर जो फीडअप केला होता ओके माझ्याकडे नंबर कोणता बायनरी नंबर आहे मग मी काय करणार इथे जाणार बेसला जाणार ओके माझ्याकडे नंबर कोणता आहे तर माझ्याकडे बायनरी नंबर आहे ओके म्हणून मी बायनरी सिलेक्ट केलं पहिल्यांदा आणि मला कन्वर्ट कशामध्ये करायचं डेसिमल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं म्हणून मी काय केलं पहिल्यांदा बायनरी फॉर्म होता म्हणून त्याला मी बायनरी सिलेक्ट केलं बायनरी नंबर काय होता माझ्याकडे 101101 असा नंबर होता माझ्याकडे ओके मला कन्वर्ट कशामध्ये करायचं याला आता या नंबरला कन्वर्ट करायचं मला कशामध्ये तर डेसिमल नंबरमध्ये म्हणून मी काय केलं डेसिमल सिलेक्ट केलं आणि काय केलं इज इक्वल टू बटन प्रेस केलं असं दाखवतोय सेटअप 101101 ओके ओके आणि त्यानंतर बायनरी मध्ये ओके समजलं सेटअप 4 माझ्याकडे नंबर होता बायनरी 101101 दिस इज माय बायनरी नंबर ओके त्यानंतर मला डेसिमल करायचं डेसिमल ओके अशी प्रोसेस ठीक आहे आता बघा मी काय केलं पहिल्यांदा माझ्याकडे एक नंबर होता डेसिमल नंबर मी केलं याच्यावर क्लिक 4 वर क्लिक केलं डेसिमल नंबर ऍड केला माझा डेसिमल नंबर होता 101101 असा डेसिमल नंबर होता इज इक्वल टू प्रेस केलं इज इक्वल टू प्रेस केल्यावर काय झालं माझ्याकडे डेसिमल नंबर आला ओके त्याच्यानंतर मी काय केलं मला कशाला कन्वर्ट करायचं आहे यार या अगोदरचे इनपुट काय घेत आहे फोर झिरो वन ओके प्रेस केलं आणि मला डेसिमल ठीक आहे ओके आता बघा पहिल्यांदा मी बेस एन वाला सिलेक्ट केलं ओके बेस एन नंतर माझं एक्झाम्पल मध्ये काय होतं की मला बायनरी मध्ये कन्वर्ट बायनरी नंबरला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून मी पहिल्यांदा काय केलं माझ्याकडे नंबर कोणता बायनरी नंबर आहे म्हणून मी बायनरीवर क्लिक केलं बायनरीवर क्लिक केल्यानंतर काय केलं माझा बायनरी नंबर कोणता होता तो 101101 या नंबरला मला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये डेसिमल मध्ये म्हणून मी काय केलं हा नंबर पहिल्यांदा इथे फीड करून घेतला इथे ओके बायनरी नंबर काय होता माझ्याकडे 101101 असा मला बायनरी नंबर भेटला मला या बायनरी नंबरला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून मी काय केलं इथे बघा डीईसी दिसते या डेसिमलवर काय केलं क्लिक केलं ओके तर मला 101101 या बायनरी नंबरसाठी डेसिमल नंबर काय भेटला 45 भेटला ओके अशी प्रोसेस असते आता अजून एक तुम्हाला एक्झाम्पल करून दाखवतो याच्याशी रिलेटेड सगळ्या आणि जे पहिल्या अगोदरचे ऑपरेशन्स आहेत ना ते क्लिअर करायचे नाही तर तुम्हाला मॅथ एरर दाखवतो तिथे ओके बघा अजून एक तुम्हाला कन्वर्जन करून दाखवतो फॉर एक्झाम्पल समजा तुमच्याकडे एक ऑक्टल नंबर आहे ओके आणि तुम्हाला त्या ऑक्टल नंबरला
कन्वर्ट करायचं किंवा समजा डेसिमल नंबर आहे. ओके, डेसिमल नंबर आहे तुमच्याकडे 45. ओके, बघा माझ्याकडे डेसिमल नंबर कोणता होता 45 आणि या 45 ला मला कन्वर्ट करायचं बायनरी नंबरमध्ये. जसं मी मगाशी केलं तसं मला कशामध्ये कन्वर्ट करायचं बायनरीमध्ये. मला पुन्हा नंबर भेटला हा, बघा काय नंबर भेटला मला, डेसिमल नंबर माझ्याकडे काय होता पहिल्यांदा, डेसिमल नंबर होता 45. माझ्याकडे समजा डेसिमल नंबर आहे 45. ओके, त्या डेसिमलला मला कन्वर्ट करायचं बायनरीमध्ये, म्हणून मी काय केलं बायनरीवर क्लिक केलं. तुम्हाला नंबर भेटला काय 101101. ओके, अजून एक एक्झाम्पल तुम्हाला याच्यात करून दाखवतो. समजा माझ्याकडे एक नंबर आहे, समजा माझ्याकडे एक नंबर आहे फॉर एक्झाम्पल 46 असा एक डेसिमल नंबर आहे. ओके, माझ्याकडे एक नंबर आहे बघा, बेस एन, क्लिक केलं बेस एन वर, माझ्याकडे एक डेसिमल नंबर आहे, डीसी इथे झाले ना, मग मी डेसिमल नंबर टाकणार. माझ्याकडे समजा एक डेसिमल नंबर आहे 46 आणि मला या डेसिमल नंबरला कन्वर्ट करायचं बायनरी नंबरमध्ये. मी काय करणार 46 डेसिमल नंबर टाकला, क्लिक कशा करणार, मला कन्वर्ट कशामध्ये करायचं बायनरीवर, BIN वर क्लिक करणार, बायनरीवर क्लिक केला. ओके, 46 साठी नाही येणार, स्पेसिफिक नंबर लागेल त्याच्यासाठी कुठला तरी, कन्वर्ट करून बघावं लागणार. ठीक आहे, कुठला तरी दुसरा एक नंबर आपण कन्सिडर करूया किंवा ऑक्टल नंबर कन्सिडर करूया. समजा तुमच्याकडे असा एक बायनरी नंबर आहे. ओके, 100110 असा एक तुमच्याकडे समजा बायनरी नंबर आहे आणि तुम्हाला या बायनरी नंबरला समजा ऑक्टलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, किंवा तुम्ही म्हणताय हेक्साडेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, तुम्ही काय करणार, याच्यानंतर काय करणार, इथे बायनरी नंबरला ओके इथे करून घेणार, त्याच्यानंतर हेक्साडेसिमलवर क्लिक करणार. मग मला हेक्साडेसिमल नंबर काय भेटला 26. सेम परत मी सेम नंबरचं तुम्हाला कन्वर्जन दाखवतो. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे बायनरी नंबर आहे, बायनरी नंबर काय 10010 असा एक तुमच्याकडे बायनरी नंबर आहे. या बायनरी नंबरला तुम्हाला काय करायचं, समजा ऑक्टल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं, तर डायरेक्ट ऑक्टल नंबर तुम्हाला मिळतो. 22 ऑक्टल नंबर आहे. सेम परत याच्यासाठी बघा, तुमच्याकडे समजा कुठला नंबर आहे, बायनरी नंबर आहे कुठला 10010, तुम्हाला याच नंबरला समजा तुम्हाला डेसिमल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर तुम्ही कसं करणार, इथे इज इक्वल टू आपलं डेसिमलवर क्लिक केलं, डायरेक्ट डेसिमल नंबर भेटला 18. ओके, पुन्हा बघा तुम्हाला याच नंबरला, तुमच्याकडे कुठला नंबर आहे बायनरी नंबर आहे 10010, याच नंबरला तुम्हाला ऑक्टल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग तुम्ही कसं करणार, इज इक्वल टू बटन प्रेस केलं, तो नंबर इथे दिसला की काय करायचं, ऑक्टल नंबरवर क्लिक करायचं, तुम्हाला डायरेक्ट काय मिळेल, तो नंबर भेटेल. दुसरे तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. समजा तुमच्याकडे ऑक्टल नंबर आहे, ऑक्टल नंबर कुठला आहे, समजा 24 ऑक्टल नंबर आहे तुमच्याकडे, किंवा 24 नसेल, ऑक्टल नंबर समजा तुमच्याकडे 6 ऑक्टल नंबर आहे. ओके, आणि या 6 ला ऑक्टल नंबरला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये, बायनरीमध्ये. ओके, तर बायनरी नंबर काय भेटेल 0110. ओके, तर डायरेक्ट असं कन्वर्जन तुम्हाला भेटू शकतात, फक्त तुम्ही कंटिन्युअस यूज करायला पाहिजे ते बस. एक काम करा, जे आपला जो नेक्स्ट पार्ट असेल, फॉर एक्झाम्पल तुमचा आता नेक्स्ट पार्ट आहे इक्वेशन, मॅट्रिक्स, हे 2 पार्ट्स. ओके, आता हे 2 इम्पॉर्टंट आहेत. इक्वेशन कसे फीड करायचं आणि मॅट्रिक्स कसे फीड करायचे हे तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरला दाखवतो. जर आत्ताच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला फोन करून विचारा, मी तुम्हाला सगळे डाऊट्स क्लिअर करेन स्टेप बाय सांगून. ओके, आणि उद्याचे लेक्चर चालू व्हायच्या अगोदर पण मी या सगळ्याची रिव्हिजन घेईन आणि मगच पुढचे जे काही पॉईंट्स आहेत ते कव्हर करून टाकेन. ओके, ठीक आहे, थँक्यू. लेफ्ट केला तरी चालेल.